2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा ग्राफ जर आपण पाहिला तर पहिल्या ओव्हर मध्ये धावांचा अगदी वर्षाव झाला होता, परंतु रुपेशने दुसऱ्या ओव्हर मध्ये थोडीशी शांतता पसरवली आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये अतुलने मात्र नक्कीच अक्षरशः थांबवलाय. 42 धावा या धावफलक 44 धावा या धावफलकावर होत्या. यावेळी लेग बिफोर स्वरूपात एक सिंगल आपल्याला पळून पूर्ण करताना पाहायला मिळतात. एक सिंगल येते, ऍड होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर धावसंख्या लगावली जाते ती 45 धावा धावफलकावर असणार आहे. 45 रन्स टू ऑन बोर्ड. 45 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी जर आपण पाहिलं खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑनला बॉल हवाई सफर करत निघालाय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतोय लांबच लांबवरचा षटकार. गणनाच होतात. अतुलचा एक चेंडू बाकी आहे. 5 बॉल झालेत, एक चेंडू बाकी असणार आहे. 51 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. अभिषेक येत आहेत, परंतु झेल ड्रॉप कॅच सुटली आहे. गणेश लोखंडे या खेळाडूची मात्र नक्कीच कॅच सुटली आहे. पाहायला गेलं तर धावसंख्या लगावली जात आहे ते 52. 52 धावा. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 52 धावा या धावफलकावर पाहायला मिळतील. त्याचबरोबरीने जर आपण पाहिलं तर माजी अष्टपैलू खेळाडू, खेड तालुक्यातील पश्चिम भागातील घोटवडी गावाला बिलॉंग करणारे आमचे आदरणीय मान्य श्री जालिंदर शेठ सुतार सर यांचंही या ठिकाणी शुभागमन झालंय. सर आपलं देखील मनपूर्वक मनापासून KPL कुडे बुद्रुक प्रीमियर लीग 2024 10व्या पर्वामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आपणही या ठिकाणी मंचावर यायचंय आणि इथून व्यासपीठावरून स्पर्धेचा आनंद घ्यायचा प्लीज. आणि एनवे गावचे उद्योजक लक्ष्मणजी घोंगे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. आपलंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. साहेब आपण देखील मंचाकडे या. मुख्य व्यासपीठावरून स्पर्धेचा आनंद घ्या प्लीज. $52 52 धावा या धावफलकावर पाहायला मिळणार आहेत. 52 रन्स टू ऑन बोर्ड. 52 धावा धावफलकावर. गोलंदाजीसाठी अशोक वाळुंज गोलंदाजी मार्कवर मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिमी मेदगे सर यावेळेचा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल पाहायला मिळतोय. अशोकचा हा चेंडू मात्र नक्कीच चांगला पाहायला मिळतोय. सुरुवात तर अशी अतिशय सुंदर होते, परंतु शेवट जर पाहिला ना तर बॅटिंग करणाऱ्या टीम कडून होतोय. यावेळी जर आपण पाहिलं बॉल
पकडला जात नाहीये, त्यामुळेच की काय एक सिंगल त्या ठिकाणी जवळ जवळ धोक्याची घंटा वाजलीच होती, परंतु जर आपण पाहिलं ना तर बाल बाल बचावले गेलेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्येत झाली वाढ. धावसंख्या 53, 53 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅच चालू करून घ्यायची प्लीज, मॅच थांबवू नका. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सफल राहिला आहे. त्या ठिकाणी निर्धाव डॉट चेंडूची सांगता होती. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते ती 53 धावा. पीजी इंडियन्स या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकत बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 53 धावांचं लक्ष, 53 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. यावेळी बॅटची कड आणि फलंदाज होत आहेत बाद. राजू मेदगे तुफान बॅक टू द पेव्हिलियन, विकेटचं पतन खेळबाद. महेंद्र वर्त कुठे असाल डिंगडॉंग, आपण माईकशी संपर्क साधा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 53 धावा धावफलकावर असताना दुसरा गडी राजू मेदगे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. राजेश बाद झालेत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी स्वतः अनिल गोपाळे सर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवर असणार आहेत, स्वतः संघाचे होणार आहेत. संघ मालक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या वेळेचा बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक जो वरतील त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्वतः यष्टीरक्षक रुपेश राऊत त्या ठिकाणी बॉलवर गेलेत. त्या ठिकाणी 2 पळाल्या, तिसरीचा कॉल केला आणि 3 धावा अगदी त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात. आपल्या संघासाठी एक धाव वाचवली आहे. एका धावेचं महत्व तुम्हाला मॅच झाल्यानंतर कळेल. 56 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या लगावली जाते 56, 56 धावा या धावफलकावर. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर ही ओव्हर केवळ 4 धावांची. एकदा अशोक वाळूंसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पूर्णतः धावसंख्येला लगाम घातला. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला जर आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली आहे. चला पाहूयात शेवटचं षटक घेऊन गोलंदाज अतुल. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी अंतिम शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. या वेळेचा बॉल हळवर पद्धतीने चेंडूला केवळ फ्लिक केलाय. त्या ठिकाणी एक सिंगल स्ट्राईक रोटेट केली आहे. निलेश त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गणेश लोखंडे याला मात्र स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहताय.
गणेश लोखंडे याला मात्र नक्की स्ट्रायकिंग एंडवर जास्तीत जास्त आपण पाहणार आहोत, कारण गणेशकडे ताकद आहे, गणेशकडे क्षमता आहे, गणेशकडे नजाकत आहे आणि याच खेळाडूकडे हाच खेळाडू संघाचा आयकॉन खेळाडू देखील आहे. 57 धाबा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 57 रन्स स्कोर कार्डवर आपल्याला टोटल पाहायला मिळतील. 57 रन्स टू ऑन बोर्ड. या वेळेचा बॉल ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जर आपण पाहिला, गती परिवर्तन अतुलचं कौतुक करावं लागेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टप्पा पडला, बॉलने मात्र नक्कीच थोडस कट केला, स्लोवर मन गतीने टाकलेला हा बॉल. या बॉलवर जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी मोठा प्रहार तर केलाय, झेल घेण्याची संधी गणेश लोखंडे यांच्यासाठी प्राइज आलंय. कुडे खुर्द गावचे सरपंच अर्थातच माननीय श्री वसंतजी मोरे साहेबांकडनं एका षटकारासाठी 500 रुपयांचं प्राइज हे गणेश लोखंडेच्या असणार आहे. GL धोड धावा, 2 धावाने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 59 धावा धावफलकावर एकदा आपल्याला पाहायला मिळतात. या धावा पुरेशा नाहीयेत, केले जात आहेत. 2 धावाने धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. शांत आणि मनमिळावू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. शांत क्रिकेटर अर्थातच रुपेश राऊत, निरंजन डाणा आणि आज जर आपण पाहिलं तर एनडी लायन्सने मात्र नक्कीच विक्रम केला संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर 100 धावा नाबाद सांडी आणि महेंद्रने खेळल्यात आणि महेंद्र बर्तक जवळपास आज ऑरेंज कॅपचा भागीदार राहिलाय मला असं वाटतंय. तर बघूयात अतुलचा चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावलेले पाहायला मिळते. 61 धावा या धावफलकावर असणार आहे. 61 धावा धावफलकावर आहेत आणि जर आपण पाहिलं 5 षटकांची मॅच आहे, त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा डेथ ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी अतुल आले आतापर्यंत. हो 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 हो, हा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मयूर चेंडू खाली येत आहेत आणि अगदी सरळ साधा सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडून दिलाय. चुकी केली आहे आणि त्या ठिकाणी केवळ एक सिंगल मिळेल. 62 झाल्या. 63 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. मयूर 28 धावा धावसंख्येचा ग्राफ जर आपण पाहिला, पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं ना तर तब्बल 28 धावा आल्या. दरम्यानच्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 15 धावा आल्या. त्यानंतरच्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं ना तर 10 धावा आल्या आणि त्यानंतर एकदा गोलंदाज अशोक वाळूंसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे, कारण राजू यांचा विकेट त्यांनी घेतला. केवळ 4 धावा खर्च केला, धावसंख्येला पूर्णतः लगाम घातला आणि शेवटच्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 6 धावा आल्या आणि 62 झाल्या. 63 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. आणि या ठिकाणी 5 धावा या पॅनलाइज केलेल्या तब्बल जर आपण पाहिलं 67 धावा झाल्यात आणि 68 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. 67 धावा झाल्यात, 68 धावांचं लक्ष हे जिंकण्यासाठी आहे. सदुसष्ट झाल्यात, 68 धावा बनवायच्या, त्याची दखल घ्या.
त्याचबरोबरीने मित्रांनो तुमच्या माहितीसाठी कोडे खुर्द गावचे सरपंच विद्यमान सरपंच अर्थातच वसंतजी मोरे साहेब यांच्या वतीनं 1001 रुपये या स्पर्धेसाठी देणगी स्वरूपात आले. साहेब आपलं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असे आभार मानतो. या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपणही या ठिकाणी आलात. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. हॅलो. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 67 धाबा बनवल्यात. 68 धाबांचं लक्ष हे जिंकण्यासाठी असणार आहे. 68 धाबांचं लक्ष. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेचा बॉल जर आपण पाहिला ऑफस्टंपच्या बराचसा बाहेरचा आहे, परंतु त्या ठिकाणी काय घडतंय पंचांचा निर्णय येणं बाकी आहे. हा बॉल अवांतर आहे. अवांतर धावसंख्येत वाढ होते. वाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये मात्र नक्कीच त्यात बॉलला गणलं जाईल. हा अवांतर खराब बॉल मैदान धावसंख्येत वाढ होतीये. जर आपण पाहिलं या संपूर्ण 10व्या पर्वात विजेता कोण होणार, 10व्या पर्वावर अधिराज्य कोण गाजवणार, त्यासाठी चालू असणारा हा संघर्ष पंच कळवतील आमचे स्वप्नील सर. बॉल चाललाय अगदी सुसाट वेगात. दीपक गिघेच्या पाठमधून चेंडू सीमारेषा पार येतोय. चौकार. अष्टपैलू माजी खेळाडू अर्थातच मच्छिंद्रजी सुतार साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. 7 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक प्रगती पथावर आहे. रुपेश राऊत जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत मॅचचं गणित हे मात्र नक्कीच भरपूर अवघड आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांकडे समांतर सामना असणार आहे, कारण ही मॅच महत्वपूर्ण दोन्ही संघांसाठी असणार आहे. या मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो मात्र नक्कीच या स्पर्धेत कायम राहील. यावेळेचा बॉल स्वीट शीट रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉलला पाठवलाय चेंडू 1 2 3 करत अगदी आमचे स्वप्नील सर गळवत. हा बॉल चाललाय सीमा रेषा पार येतोय. चौकार. थँक्यू. नो बॉल पंचांचा इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22 मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त एक्स्ट्रा बॉल मैदानाच्या आतमध्ये पिचिंग केला जाईल. स्पीड शीटचा प्रयत्न पाहूयात. फ्री हिटचा बॉल होता त्यावर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु शुभम आणि शुभम कामतेचं कौतुक करेल, कारण या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक करत मात्र नक्कीच प्रभावित केलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 13 रन्स टू ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावर असतील. साठी जर आपण पाहिलं तर यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल मात्र नक्कीच यष्टांवरून ट्रॅव्हल होतोय. दरम्यान जर आपण पाहिला वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येत भर होतीये. 14 धाबा धावफलकावर. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला निर्धाव, हा निर्धाव चेंडू आहे. पंचांचा अंपायर डिसिजन ऑन फायनल आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे.
त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 14 धावा स्थिरावलेल्या पाहायला मिळतील. राजू मेदगे यांच्यावर हल्ला, यावेळी मात्र डकीज हल्ला बॉल मैदानाच्या आतमध्ये. मोठा प्रहार, बॉलला पाठवलाय रुपेश राऊतच्या बॅट मधून, स्लॉट मध्ये आलाय, पार्किंग लॉट मध्ये मात्र डकीज त्याला पाठवलाय. षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली 20 रन्स टू ऑन बोर्ड, 20 धावा या धाव फलकावर पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल बॅकफुटला आले, कलात्मक आणि कल्पकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु जर आपण पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. त्या ठिकाणी जवळपास बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला अडवलाय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 22 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. शेवटची मॅच आजच्या दिवसातील. आज की शाम किसके नाम, कोणता संघ विजय होणार, कोणता संघ उद्याच्या दिवसात खेळणार, कोणता संघ या स्पर्धेत कायम असणार. यावेळेचा बॉल आणखीन एकदा बॅकफुटला चेंडू पंच केला, पाहूयात. पॉइंटला एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी केला जात नाहीये. जर आपण पाहिलं तर विशाल आलेत आणि विशाल थोडेसे आपल्या टीम सोबत गेलेला. अन्यथा यावेळचा बॉल दीपक गिघेच्या बॅट मधून, मॅन फ्रॉम बोरिवली, मुंबईचा सुपर हिरो आणि बोरिवलीचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये कुडे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये बरसतोय. बॉलला पाठवले, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. षटकार. अ 18 चेंडू आणि 39 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. 18 बॉल 39 धावांची गरज. 68 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 29 धावा या धावफलकावर लगावल्यात. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर भगवान धंद्रे यांना भरपूर नाराज आपण पाहिलंय, कारण कोणत्याच मॅच मध्ये जवळपास त्यांना संधी मिळालेली नाहीये. हा एक चांगला खेळाडू आहे, खूप चांगली बॅटिंग त्याची आम्ही खेड प्रीमियर लीग मध्ये पाहिली होती. परंतु कुडे बुद्रुक प्रीमियर लीग मध्ये भगवान धंद्रेची बॅटिंग पाहायला मिळत नाहीये. यावेळेचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न जर आपण पाहिला, पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, दरम्यान जमिनी लगत चेंडू निघून चाललाय. 2 धावा त्या ठिकाणी सुखरूपरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. अनिल गोपाळे गोलंदाजी मार्कवर स्वतः संघाचे ओनर आहेत, संघ मालक आहेत, एक चांगले खेळाडू देखील आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत, ऑलराऊंडर खेळाडू आहे आणि चांगली जबाबदारी आतापर्यंत त्यांनी संघासाठी गाजवली आहे. चांगली गोलंदाजी केली आहे, चांगली फलंदाजी केली आहे. मुख्याच्या क्षणी मात्र नक्की संघाला विकेट मिळवून दिल्यात. मुख्याच्या क्षणी षटकार चौकार खेळलेत. यावेळेचा बॉल स्वीप पद्धतीने खेळलाय आणि जर आपण पाहिलं तर अगदी लॉलीपॉप जेल मैदानाच्या आतमध्ये सोडला जातोय. तो कोणाचा आहे? समोरील संघाचा आयकॉन खेळाडू रुपेश राऊत. या खेळाडूचा मात्र नक्की जेल सोडताय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवर यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय, बिट केलं जात आहे. 32 धावा धावफलकावर असताना चला तुम्ही वेळ वाया घालवू शकत नाहीये. रुपेश दादा वारंवार सूचना ही आयोजक कमिटीच्या वतीने मी करतोय. मॅच सिच्युएशन दोघांकडे सारखी आहे. यावेळेचा बॉल लॉंगॉनला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात.
महत्वपूर्ण षटक आहे, महत्वपूर्ण विकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागतील. सामना जिंकायचा असेल तर या दोन खेळाडूंना थांबवावं लागेल. या वेळेचा बॉल राजू मेदगे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. राजू येत आहेत, चेंडू अडवला. दरम्यान जर आपण पाहिलं तर बॉलला पाठमोरे झाले. बॉल घेतला, फेकला. दरम्यान 2 धावा या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. अगदी धावसंख्या जर आपण पाहिली तर 36 धावा या धावफलकावर पाहायला मिळतील. यावेळी पुढे सरसावट, डान्सिंग डाऊन द विकेट. हा निर्धाव बॉल डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निर्धाव बॉल जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. धावसंख्या लगावली जाते ती 36 धावा धावफलकावर. अजूनही येणे 12 चेंडू आहे आणि 12 चेंडू मागे बारा चेंडू आणि 32 धावांची गरज ही जिंकण्यासाठी असणार आहे. 12 बॉल आणि बनवायच्या त्या 32 धावा. आता धावसंख्या झाली 36. 68 धावांचं लक्ष आहे. पर ओव्हर मध्ये तुम्हाला 16 धावा बनवायच्यात. हा चला मॅच स्टार्ट करा. गोलंदाजीसाठी जर आपण पाहिलं तर गोलंदाज गणेश लोखंडे GL गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॉलर गोलंदाजी मार्कवर असतील. आयकॉन वर्सेस आयकॉन. या वेळेचा बॉल रडार मध्ये आला. चौकार आला. गणेश लोखंडे याच्यावर हल्ला चढवला. बॉलला जर आपण पाहिलं तर पाठवलंय त्या ठिकाणी स्क्वेअर लेग रिझन मध्ये चौकारासाठी. यावेळेचा बॉल जर आपण पाहिला तर कट केलाय. गलीच्या दिशेने चेंडू चाललाय. त्या ठिकाणी एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. तिसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. पाहूयात. आणि तिसरी धाव देखील त्या ठिकाणी पळून पूर्ण केली जाते. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्यात. 3 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जात आहे. धावसंख्येत वाढ होतीये. धावसंख्या जर आपण पाहिली ना 43 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 43 रन्स, 43 धावा या धावफलकावर. 43 रन स्कोर कार्ड पे 43 धावा असणार आहेत. पुन्हा एकदा गणेश लोखंडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या जर आपण पाहिली ना तर धावसंख्या अक्षरशः 49 धावा धावफलकावर असणार आहेत. 49 धावा या धावफलकावर आपल्याला पाहिजे आणि त्यावर दीपक गिघे हा मात्र नक्कीच डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळतात. 49 धावा धावफलकावर असणार आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला.
यावेळेचा बॉल खोलवर टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळतोय ऑन साइडला. त्या ठिकाणी विशाल बांगर आले. बॉल जर आपण पाहिला तर थोडेसे फंबल झाले. बॉल थोडासा अस्ताव्यस्त आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरी धाव घेतली, तिसरीचा प्रयत्न केला आणि 3 धावा अगदी त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावांनी धावफलक पुढे सरसावले जाते. क्षेत्ररक्षणात फेरबदल केला. शुभम कामथे हा खेळाडू त्या ठिकाणी होता. स्वतः विशाल बांगर आले, थोडेसे फंबल झालेत आणि 1 नाही 2 नाही तर 3 धावा त्या ठिकाणी बहाल गेल्या जात आहेत. 52 धावा, संघाचं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहे. 52 धावा धावफलकावर असणार आहे. 68 धावांचं लक्ष्य. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 7 चेंडू अजून देखील बाकी आहेत आणि 68 धावांचं लक्ष्य आहे. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि रुपेश राऊत शेवटच्या बॉलवर पाठवलंय. रुपेशला तंबूच्या दिशेनं परतवलाय. तंबूची रस्ता दाखवलाय. विकेटचं पतंग खेळू बाद. डीजे ताकद आहे. परंतु जर आपण पाहिलं ना अमोल त्या ठिकाणी अनिल गोपाळे सरांकडे देखील वयाचा आणि क्रिकेटचा भरपूर मोठा आणि अमोल कामथे यांची खेळी यांची गोलंदाजी तुम्हाला आठवावी लागेल आणि त्या ठिकाणी अमोल कामथे सरांकडे वारंवार आम्ही पाहणार आहोत. कारण 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना जर आपण पाहिलं जिमी मेदगे सरांना बाद केलं आणि त्या ठिकाणी मॅचला फिनिश केलं होतं, मॅचला जिंकवलं होतं. त्या मॅचचा हिरो जर आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं शुभम कामथेला विसरता येणार नाहीये. 2 महत्वपूर्ण जेल टिपले आणि मॅचला आपल्या खात्यात गेलं. शेवटचे 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. प्रेक्षक हो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये दोन्ही संघांसाठी. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुढे सरसावर डान्सिंग डाऊन द विकेट विशाल बांगर आणि जेल सुटला. कॅच सुटली आहे. कॅच ड्रॉप, पकडो कॅच जीतो मैच, कैचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. बडे मॅच का बडा खिलाडी मैदानाच्या आतमध्ये विशाल बांगर कडनं अशा चुका टीम एक्सेप्टच करणार नाहीये. 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जात आहेत. कॅच सुटली आहे आणि जर आपण पाहिलं ना आजच्या दिवसाचा विक्रम उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी नॉट आउट 100 धावा ज्या जोडीनं केल्या. यावेळचा बॉल आणखीन एकदा बिग करण्याचा प्रयत्न. जीएल चेंडू खाली आणि जेल डिप्लाय. विकेटचं पतन. दीपक गिघे बॅक टू द पेव्हिलियन. खेळू नाना प्राइज आहे का अनिल गोपाळे सरांसाठी? 500 रुपयांचं प्राइज असणार आहे जर सामना विजयी करून दिला तर. आणि प्रेक्षकां अनिल गोपाळे सर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या क्रिकेटचा अनुभव मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. क्रिकेटचा दांडगा अनुभव. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर ऑफ क्रिकेट. क्रिकेटमध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स आणि अमोल कामथे यांच्याकडनं 500 रुपयांचा प्राइज या ठिकाणी येत आहे अनिल गोपाळे सरांना. हॅट्रिक ऑन असणार आहे. हॅट्रिकच्या उंबरड्यावर असतील अशोक आणि हॅट्रिक झाली तर गोविंद धंद्रे
यांच्याकडनं 200 रुपयांचं प्राइज दिलं जाईल. अशोक वाळुंज बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कुलवर टप्प्याचा बॉल जर आपण पाहिला तर हा निर्धाव चेंडू असणार आहे. 4 चेंडूंचा खेळ, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 2 चेंडू बाकी असणार आहे आणि 14 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे. जवळपास जर आपण पाहिलं ना तर सामना एकतर्फी झुकला अर्थातच पीजी इंडियन्स या संघाकडे. यावेळी बॅकफुटला आले, चेंडू कट केलाय, पॉइंट त्या ठिकाणी लॉंग लेगला थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दरम्यान जर आपण पाहिलं तर आणि 500 रुपयांचं प्राइज या ठिकाणी जमा केलं जात आहे. अनिल गोपाळे सरांसाठी मात्र नक्कीच या ठिकाणी प्राइज होतं तब्बल 501 रुपये आणि त्या ठिकाणी निरंजन नानाधंद्रे यांच्याकडनं करण्याचा प्रयत्न आणि या स्पर्धेतला जर आपण पाहिलं तर 4था संघ